हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सरळ सेवा भरती तुळजाभवानी मंदिर या परीक्षेचा निकाल उद्या लागणार आहे। तर ही संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हे पहा, तुळजाभवानी मंदिरातील 47 जागांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल मंगळवारी म्हणजे उद्या 6 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे। हा निकाल तुम्हाला कुठे पाहता येणार आहे? IBPSच्या वेबसाईटवर। आता निकाल जाहीर झाला उद्या की तुळजाभवानी मंदिरच्या संकेतस्थळावर जे पात्र उमेदवार आहेत त्यांना नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रियासुद्धा जाहीर होईल। तर एका जागेसाठी किती उमेदवार बोलणार आहेत? तर 10,000 उमेदवार एका जागेसाठी बोलवणार आहेत। नियुक्तीसाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या टॉपच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे। एका जागेसाठी 10 उमेदवारांना बोलविण्यात येणार आहे। कागदपत्रांची छाननी, चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्यकीय चाचणीनंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल। त्यानंतर तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट बघितले जाईल आणि शेवटी वैद्यकीय चाचणी, मेडिकल टेस्ट होईल। त्यानंतर पात्र उमेदवारांना लगेच नियुक्ती देण्यात येणार आहे, म्हणजे विलंब होणार नाही। प्रोसेस खूप फास्ट होणार आहे। प्रोसेस फास्ट होण्यासाठी, प्रक्रिया जलद होण्यासाठी, कागदपत्र तपासणीसाठीच पात्र उमेदवार जे आहेत त्यांचे कागदपत्र तपासायचे, त्यासाठी 3 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। तसेच लिपिक व भंडारपाल पदासाठी टायपिंग, टंकलेखन परीक्षा आणि सुरक्षा निरीक्षक व सहाय्यक सुरक्षा निरीक्षक पदासाठी छाती उंची आदी अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे। तर उद्या निकाल लागल्यावर आपण त्यावर अपडेट आपल्या चॅनलवर टाकणार आहोतच। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।